पत्रकार बांधवांचं व्हीएस पॅन्थर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्य आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत. प्रतिवर्षाप्रमाणे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कसलाही अनाठाई खर्च न करता जो समाज उपयोगी उपक्रम आहे, म्हणजे जो समाजाच्या कामी येणार आहे, ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं व्हीएस पॅन्थर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके आणि प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ मस्के यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शेवटच्या घटकाला या जयंतीच्या माध्यमातून कशा प्रकारची मदत करता येईल आणि कशा प्रकारे त्यांचे थोडे बहुत पैसे वाचवता येईल हा छोटासा विचार डोक्यात ठेवून आम्ही प्रतिवर्षी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा घेण्याचं काम करत असतो. या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे जोडपे विवाहबद्ध करण्याचं काम विनोद भाऊंच्या नेतृत्वाखाली करत असतो. त्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी यानंतर संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके हे आपल्याला या विवाह सोहळ्याबद्दल माहिती सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त येत्या 10 मेला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन व्हीएस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीनं लातूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संध्याकाळी ठीक 8 वाजता हा विवाह सोहळा लागणार आहे. त्या विवाह सोहळ्याला आपण सर्वजण सुद्धा आमंत्रित आहात. या निमित्तानं मी म्हणजे तुम्हाला सुद्धा आमंत्रित करू इच्छितो. या विवाह सोहळ्यामध्ये हा विवाह सोहळा 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आहे. आजपर्यंत आम्ही 6 विवाह सोहळे केलेले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 200-250 लग्न आतापर्यंत आम्ही केलेले आहेत. ह्या विवाह सोहळ्याला टोटल 35 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. त्यामध्ये मुस्लिम 2 असणार आहेत, हिंदू 15 असणार आहेत आणि बौद्ध 18 असणार आहेत. असे एकूण 35 जोडपे विवाहबद्ध या विवाह सोहळ्यामध्ये होणार आहेत. आणखीन काही विचारायचं असेल तर विचार. होय रघुनाथ भाऊ. हा विवाह सोहळा येत्या 10 मेला होणार आहे. स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आणि त्याची वेळ असणार आहे रात्री 8 वाजता. या विवाह सोहळ्याला उपस्थित जिल्ह्यातले सर्वच आमदार असणार आहेत. सर्वांना रीतसर इन्व्हिटेशन दिलेलं आहे. खासदार साहेबांना बोलणं झालं पण ते दिल्लीला आहेत सध्या. ते सुद्धा म्हणाले की मी येतो. आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब आणि MMRDC चे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड साहेब हे एक येणार आहेत. आणि पालकमंत्र्याला मी गेल्या वेळेस पण इन्व्हिटेशन दिलं होतं. काही काम असतं ते गेल्या वेळेस आले नाहीत, पण ह्या वेळेस पण इन्व्हिटेशन दिले. आता आणखीन काय काम लागलं तर कदाचित यायचे नाहीत, पण मी आमंत्रित केलं. आता परवाच्या दिवशी भेटायचं ठरलं होतं, पण ते काहीतरी काँग्रेस पक्षाची बैठक आहे म्हणून मुंबईला गेले. आता मी आज त्यांना रीतसर त्यांच्या ऑफिसला पत्रिका पाठवणार आहे आणि त्यांना फोनवर पण बोलणार आहे. आणि दूरदृष्टीचे नेते आहेत आपल्या लातूर जिल्ह्याला लाभलेले सगळेच. मग अमित भैया देशमुख साहेब असतील, संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, या मग अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील. ज्या बी पक्षाचे नेते आहेत सगळे दूरदृष्टीचे आहेत. राजकारणापुरते हेवे देवे प्रत्येक जिल्ह्यामध्ये देशामध्ये असतात, प्रत्येक राज्यामध्ये. पण या ठिकाणचे नेते तसे नाहीत असं मला वाटतंय. आणि सर्वच जण या विवाह सोहळ्याला येतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जिल्ह्यातले लोक सर्व लोक दूरदृष्टीवाले आहेत, त्यांच्या जास्त लक्षात आलं त्यांनी सामूहिक विवाह घ्यावा. आपण कसं सांगू भौती आपण कसं सांगू ही मला वाटतं की ही 100% तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे. नाही भाऊ मी काय म्हणलो तुम्हाला अभ्यास तर झालाय. नाही पक्षाच्या बाबतीत की बाबा निवडणुकीमध्ये कोण विरोधात थांबलं किंवा सोबत थांबलं तर
सहा तुमचे सर्वधर्मीय सामूहिक विवाह म्हणजे तुम्ही काही लोकप्रतिनिधी नाही, काही नाही, एक सामाजिक संघटन आहे. पण लोकप्रतिनिधी असताना देखील त्यांच्या का चुकीत तुम्ही म्हणलात म्हणून बोललो बरं का, ते दूरदृष्टीचे अभ्यास केलात ना ते. हो. मग आता त्यांच्या का असं लक्षात आलं नाही की आपणही असं करावं? आता ही 100% तुम्ही त्यांना विचारलं का पाहिजे की बाबा त्यांनी दूरदृष्टीचे आहेत म्हणलेत, मग तुम्ही दूरदृष्टीच्या तर हे का केलं नाही, हे तुम्ही नक्की त्यांना विचारावं माझ्या वतीनं. आपण सामाजिक ऋण फेडण्याच्या दृष्टीने हे काम करावं. तुमचं एकदम तुमचं कारण त्या एवढं स्थिती आहेत व्यवसाय कोण मला सांगा ना, त्यांना काय नाही, परंतु त्यांनी जे अभ्यास केला या लोकप्रतिनिधीचा ते दूरदृष्टीचे 100% येतील म्हणून म्हणलो मी की दृष्टी खरंच छोटी आहे का मोठी आहे, राजकारणापुरता द्वेष आहे का कायम द्वेष आहे, ही लक्षात येईल. या कार्यक्रमाचं खर्च कसं करणार आहे थोडं पत्रकारांना ह्या कार्यक्रमाला इथं प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ मस्के, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रीतम दंडे दंडे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट किरण पायाळ आणि मार्गदर्शक रवी कुरील सर, शहराध्यक्ष असद भाई शेख, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे. विचारायचे हो बोल. कार्यक्रम मागच्या दिवस चालू केल्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी जागा ठेवली आपली काय व्हॉलंटियर्स आहेत का? हो व्हॉलंटियर्स आहेत ना. आता काय माहितीये का, पार्किंग साठी फक्त प्रमुख पाहुण्याच्याच गाड्या येणार आहेत आणि बाकीच्या जी गाड्या असतील, आंबेडकर पार्कच्या बॅक साईडला जी रस्ता आहे, रस्ता सुरू झालाय पण रस्त्याच्या कडेला आज बी पार्किंग करायला जागा आहे आणि त्या ठिकाणी आमचे व्हॉलंटियर्स असणार आहेत. सगळ्याच बाबतीत आम्ही व्हॉलंटियर्स ठेवतो. मग जेवण वाढायला वेगळी समिती असते, पार्किंगला वेगळी समिती असते, भांड्याला वेगळी असते, पलंगादीला वेगळ्या वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या. त्यामुळे सगळं वाहतूक पोलीस निरीक्षकाला आपण कळवले आपण की आम्हाला 1-2 ट्रॅफिक वाले द्या म्हणून. हो हो पण बसू शकतात गाड्या. यांना काही साहित्य सामान वगैरे या विवाह सोहळ्यामध्ये जोडप्यांना साहित्य असणार आहे, पलंग गादी, भांडे संसारोपयोगी साहित्य, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट आणि कपडे आणि 2 वेळचं भोजन. आपल्याला किती द्यायचं आहे, सोनं का तोळाभर द्यायचंय का, अर्धा ग्राम सोनं असतात. आता तुमच्यासारखे दानशूर एवढे आहेत. आता बरेच जण काय म्हणतात मला दान करायचं पण देऊ कुणाच्या हातात सगळे चोर. आता माझ्यासारखं काम करणार आहे म्हणून देणारे भरपूर आहेत, देतेत मी करत राहतो. अंदाजे पूर्ण विवाह सोहळ्याचा खर्च एक आकडा एक 25-30 लाख रुपये होते खर्च, 20-25च्या जवळजवळ होते. हो सगळेजण करतात अनेक तुम्ही याचा काही आढावा घेतात का, जो आपण समावेश केले काय किंवा त्या सगळ्यांना आपण निमंत्रण द्यायला काय होतं, याच्यात बरेच जे ग्रामीण भागातले असतात आणि लग्न इथं झालं म्हणजे इथंच राहतात असे नाही. कोण पुण्याला शिफ्ट होते, कोण मुंबईला शिफ्ट होते. म्हणजे काय कामगार वर्गाचा जास्त ओढा आमच्या विवाह सोहळ्याकडे आहे. आम्ही काय संपर्कात राहतो की त्यांची कुठली अडचण असेल आमच्यापर्यंत पोहोचले की 100% अडचण सोडवायसाठी आम्ही प्रयत्न करतो. 100% आमच्यापर्यंत पोहोचलंय घेतो. आंतरजातीय नाही. आमचे ऍडव्होकेट रमक जोगदंड म्हणून आहेत, ते कायदेशीर बाबी बघतात. आम्ही कायदेशीर 2च गोष्टी बघतो, एक वयाचा दाखला आणि आई वडिलाची परमिशन. बाकी म्हणजे दुसरं काय एवढं बघण्यासारखं का नाही. वय कंप्लीट असेल तर शासन काय म्हणणार नाही आणि आई वडिलाची संमती असेल लग्नात गोंधळ होणार नाही. या 2 गोष्टी फक्त. लग्न केलं आणि वाद झाले त्याच्यामध्ये फंड देखील मागणी करतात. मी मागणी करणार आहे पण ती शासकीय फंड जो आहे तो आई वडिलांनाच भेटतोय. त्याच्यामुळे त्याच्यात काय घपा किंवा अजून काही कुठला गैरप्रकार व्हायचा काही संबंधच येत नाही. कारण तो आपल्या डॉक्युमेंट द्यायचे तर ते आई वडिलाचे डॉक्युमेंट द्यावा लागतं. मी समाज कल्याण अधिकाऱ्याला पण बोललोय, त्यांना रीतसर पत्र पण दिलोय किंवा ह्या लोकांना काहीतरी आपल्या वतीनं जी मदत आहे ती भेटावी. आंबेडकर पार्कला जागा आहे. हो आता काय भाऊ, स्टेजचा
तोंड फक्त फिरवायचं. आंबेडकर पार्क पुतळ्याच्या बॅक साईडला यावेळेस स्टेज असणार आहे आणि इकडे बँकेकडे तोंड करून म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आणि पायऱ्यावर पण बरेच लोक 1000-2000 लोक पायऱ्यावर बसू शकतात. त्याच्यामुळं बरीच म्हणजे संख्या त्या ठिकाणी बसू शकते व्यवस्थित. स्वतः आता काँग्रेसचे असल्यामुळे तुमचा आता विवाहाबरोबर काय लागण्यासाठी पुन्हा कुठं देतील त्यांना असं काही नाही ना ते काय अजून तर काय करणार आलं नाही. तुमचा विवाह सोहळा राहायचा तरी पुन्हा ते काय तर देतात ना तिथं प्रदर्शन वगैरे काय असतं मॉल देणार. नाही देणार. त्या ठिकाणी परमिशन घेतलेली आहे महानगरपालिकेने. हो घेतलेली आहे. मॉलची परमिशन दिल्यावर रस्त्यावर व्यवहार सोळा करू. बरोबर नाही पण रीतसर पत्र देऊन परमिशन घेऊन केले आणि एवढं असं म्हणजे कुणी करणार नाही की व्हीएस पॅन्थर नावाची तेवढी रिस्पेक्ट आहे. एवढं म्हणजे कुणी एवढी हिंमत म्हणजे करणार नाही रिस्पेक्टची लोक. काय झालं लोकसभा असेल विधानसभा कुठला कोण काय करा त्याची काही गॅरेंटी 100% म्हणून भाऊ तुम्ही चांगलं काम करत असताना आता दूरदृष्टीवाले देखील कधी वेगळं होणं म्हणून म्हणा आपण. नाही ती दूरदृष्टी तर आपण कायद्याचे म्हणजे थोडेफार तरी जाणकार आहोत. त्याच्यामुळे कायद्यामध्ये बसूनच सगळ्या गोष्टी करतो. प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण दिले का? वाढदिवस आहे वाढदिवस आता त्या वाढदिवसामुळे त्यांना यायला जमणार नाही. रीतसर निमंत्रण वगैरे पाठवून दिलं बहुतेक आजच जाईल ते. पण आता ते 10 मे आहे त्यांची मोठी तारीख आहे. देशभरातून लोक त्यांना भेटायला येणार. तसं समजा म्हणजे असं काय म्हणजे ही नाही की बाबा देताना एवढ्या मान्यवर लोकांना तुम्हाला तारावरची कसरत करावी लागली करावं लागेल जाहीर म्हणजे काय आता प्रत्येकाला यायची इच्छा असते पण नेमकं कार्यक्रम काय हेच लक्षात येत नाही म्हणून जाऊन भेटावं. आम्हाला वाटलं शिरसाट स्थानिक आपलं काय विधान परिषद असेल असं हो नाव वगैरे येईल असं वाटत होतं. नाही आंबेडकर चौकात बोलले होते काय आता नेते आहेत तुम्ही या मी आमदार करणार. हो आता मला सांगा ह्याच्या अगोदर तुम्हाला किती आश्वासन आले असतील. आश्वासन किती लोक पाळणार आहेत तुम्ही मी सांगायची गरज नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणा तेवढ्या स्टेजवर त्यांनी बोलले त्या गोष्टीत आपलं समाधान आहे. सध्या प्रक्रिया चालू आहे हो. काय आहे का आणखीन काही मला तसा निरोप नाही. कुणाचं आणखीन काही फक्त विवाह सोहळ्याला सगळेजण आमंत्रित आहात. सगळे मिळून यायचे. देडे साहेब सगळे मिळून यायचंय. गोरगरिबाच्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी सगळे यायचंय आणि तेवढ्या आमच्या बातम्या सर्वजण लावाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि जेवणाची सोय आहे तेवढं सगळ्यांनी भोजन